आता ब्रेकनंतर आपलं स्वागत. ब्रेकनंतर बघूयात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत पाक युद्ध आपणच थांबवल्याचं विधान केलंय. 2 दिवसांपूर्वीच आपण मध्यस्थी केली नसल्याचं सांगणाऱ्या ट्रम्प यांनी आता पुन्हा एकदा त्यांच्याच विधानावरनं घुमजाव केलाय. ट्रम्प तात्यांच्या कोलांट्या उड्या सुरूच. भारत पाक संभाव्य अणुयुद्ध थांबवलं. ट्रम्प यांच्या दाव्याने पुन्हा चर्चेला उठाण. 7 दिवसात ट्रम्प यांचा 7 वेळा घुमजाव. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कधी काय बोलतील आणि कुठल्या गोष्टीचं कसं श्रेय घेण्याचा प्रयत्न करतील याचा काही नेम नाहीये. भारत पाकिस्तानमधील संघर्षात भारताने पाकला चांगलीच अद्दल घडवली. भारताच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्रांनी पाकला सळो की पळो करून सोडलं. त्यानंतर पाकिस्तानने अमेरिकेला साकडं घालत शस्त्रसंधीसाठी विनंती केली. पण आता याच मुद्द्यावरून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाक युद्ध आपल्यामुळे थांबल्याचं सांगत श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू केला. विशेष म्हणजे 2 दिवसांपूर्वीच आपण मध्यस्थी केली नसल्याचं म्हणणारे ट्रम्प बॅकफूटवरती गेले. I don't want to say I did, but I sure as hell helped settle the problem between Pakistan and India last week, which was getting more and more hostile. And all of a sudden you'll start seeing missiles of a different type. And we got it settled. I hope I don't walk out of here and 2 days later find out that it's not settled, but I think it is settled. And we talked to them about trade. Let's do trade instead of do war. And Pakistan was very happy with that, and India was very happy with that. पण आपल्या विधानाला 24 तास उलटत नाही तोच डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा घुमजाव करत भारत पाकमधील संभाव्य अणुयुद्ध आपणच थांबवल्याचा दावा केलाय. The next phase was probably, did you see where it was getting? It was tit for tat. And it was getting deeper and more, I mean, more missiles. Everyone was stronger. To a point where the next one's going to be, you know what, the N-word. You know what the N-word is, right? Nuclear. Yeah. खरं तर आपल्या विधानाच्या उलट बोलण्याची ट्रम्प यांची काही पहिली वेळ नाहीये. भारत पाकमधील संघर्षात ट्रम्प यांची भूमिका वारंवार बदलत राहिली. भारत पाकिस्तानमध्ये मध्यस्थी केली. भारतात व्यापार वाढवण्याचा शब्द. भारतात ॲपलने कारखाने काढू नये. दहशतवादाविरोधातील लढाईत भारतासोबत. पाकिस्तानला IMFचं पॅकेज दिलं. तुर्कस्तानला अमेरिकेकडून मिसाईल भेट. भारत पाकिस्तानमध्ये मध्यस्थी केली नसल्याचं विधान. भारत पाक अणुयुद्ध आपण रोखल्याचं विधान. डोनाल्ड ट्रम्प वारंवार भारताला रोखल्याच्या फुशारक्या मारतायत. पण त्यांच्या या दाव्यात त्यांचं राजकारण असल्याचं दिसतंय. पण ट्रम्प यांचे वारंवार बदलणारी विधानं पाहता त्यांच्याकडे दुर्लक्ष करणंच योग्य असल्याचं जाणकार सांगतायत. शस्त्रविराम झालेला आहे तो पूर्णपणे भारत आणि पाकिस्तान यांच्या द्विपक्षीय चर्चेनंतर दोन्ही देशांच्या DGMOच्या चर्चेतनं झालेला आहे. अर्थात अमेरिकेच्या अध्यक्षांना त्याचं श्रेय घ्यायचं असेल तर ते वैयक्तिक दावे काहीही करू शकतात, पण मला असं वाटत नाही की त्याच्यात काही तथ्य आहे. पण अशा दाव्यांकडे दुर्लक्ष करणं म्हणजे अमेरिका आणि भारत यांच्यातले भूतकाळातले आणि भविष्यातील संबंध बघता अशा दाव्यांकडे दुर्लक्ष करणं हे जास्त उचित ठरणार आहे. डोनाल्ड ट्रम्प हे काहीही बोलत असले तरी सुद्धा त्यांच्या फुशारक्या अमेरिकेतील संरक्षण तज्ज्ञांनीच फेटाळल्या. भारताची ताकद सांगत पाकिस्तानने कसे गुडघे टेकले हे अमेरिकेच्या संरक्षण तज्ज्ञांनी जगजाहीर केलंय. त्यामुळे ट्रम्प तात्यांनी भारत आणि पाक युद्ध थांबवण्याचं श्रेय घेण्याआधी आपल्याच देशातल्या संरक्षण तज्ज्ञांची विधानं ऐकली तर बरं होईल. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.